बरंच काही गोष्टी विकासाचे तर घडलेलेच आहेत, अजून काही गोष्टी आपल्याला घडवायचे ह्याचे आम्हाला निरोप मिळालेले आहेत. पण तसंच आहे की विकास हा कधीच संपणारा नसतो. विकास हे नेहमी चालणारी प्रक्रिया असते. त्यामुळे भोकर आणि मुदखेड या दोघं ठिकाणीची नगरपालिकाचे निवडणूक आज लागलेली आहेत. भोकरला आणि मुदखेडला आपलेच भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदासाठी भोकरला आपल्याकडे आहेत भगवानराव दंडवेजी आणि मुदखेडला आपल्याकडे विश्रांतीताई कदम. या दोघांना आपण भाजपा म्हणजेच कमळ ह्या चिन्हावरनं मतदान करून बहुमताने त्यांना विजयी करा. तसेच आपले सगळेच नगरसेवक आणि नगरसेविका जे कमळ ह्या निशाणी समोरच म्हणजेच भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत त्यांना सुद्धा भरभरून आपण आशीर्वाद द्या आणि मतदान करा. भोकरचा विकास आणि मुदखेडचा विकास, आपल्या मतदारसंघाचा विकास, आपल्याकडे केंद्रात मोदी साहेबांचं नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे. तसंच राज्यात देवेंद्र फडणवीस साहेबांचं नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे. जिल्ह्यात विविध योजना आणण्यासाठी आपल्याकडे माजी मुख्यमंत्री आणि आताचे राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण साहेब आहेत. ह्या तिघांची ताकद आहे. तसंच डबल इंजिनची सरकार सुरू आहे, सुरळीत काम सुरू आहे त्यांचं. त्या डबल इंजिन सरकारला आपल्या मुदखेड आणि भोकर नगरपालिकेची ट्रिपल इंजिन आपण जोडून विकासाला गती देऊया. जास्तीत जास्त विकास आपण करता येईल. त्यामुळे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपले नगराध्यक्ष जे आहेत आणि आपले नगरसेवक जे आहेत त्या सर्वांना आपण भाजपा कमळ या निशाणीसमोर बटन दाबून त्यांना बहुमताने विजयी करा. 2024ला 23 नोव्हेंबर ह्या दिवशी आपण सर्वांनी भरघोस मतदान दिलं. आपल्या मतदारसंघाचं नाव आपल्या मतदारसंघापुरतीच नाही तर मराठवाड्यात नंबर 1 वर पोहोचवलं. 50,551 मतदानांनी आपण आम्हाला विजय करून दिलं. आमच्या कुटुंबावर आपलं नेहमीच आशीर्वाद राहिलेला आहे. माझे सुद्धा विचार अनेक आहेत. आपल्या मतदारसंघासाठी अजून विकासात काय काय घडवू शकतो आपण, अजून काय गोष्टीवर जास्त कॉन्सन्ट्रेट करू शकतो, जास्त लक्ष आपण वेधू शकतो, जास्त विकास कोणत्या गोष्टीवर आणू शकतो, ह्याचे माझे सुद्धा स्वप्न आहेत. मी आपल्याला सुद्धा म्हटलेलं की माझ्या निवडणुकीच्या वेळेला आपल्यासाठी शिक्षण या संदर्भात म्हणावं किंवा रोजगार या संदर्भात म्हणावं, आरोग्य या संदर्भात म्हणावं, माझं बारीकीने लक्ष असणार आहेच. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीला घेऊन आपली नगरपालिका सोबत विकास करण्याची माझी प्रामाणिक इच्छा आहे. आपलेच सर्व नगरसेवक आणि आपले नगराध्यक्ष निवडून आले तर हे मी आपल्याला खात्री देते की पुढे दर महिन्याला रिव्ह्यू मीटिंग घेता येईल. आपल्याकडचे नगरसेवक असतील, जे कोण अधिकारी असतील, जे कोण जिल्ह्यातले मुख्य असतील, आपले नगराचे जे प्रश्न आहेत त्याला लवकरात लवकर मिटवण्याचे प्रयत्न आमचे राहणार आहेत. त्यामुळे रिव्ह्यू मीटिंग दर महिन्याला एकदा नक्कीच घ्यायचे आमचे प्रयत्न राहतील. मी आपल्या सर्वांना विनंती इथे करायला आलेली आहे की येत्या 2 डिसेंबरला आपल्या सर्वांना आपलेच नगरसेवक, आपले नगराध्यक्ष, आपला पॅनल आणि ट्रिपल इंजिनची सरकार म्हणूनच भाजपाचे सर्वच उमेदवारांना निवडून आणायचं आहे. त्यामुळे आपले लोक जर आले तर विकासाला जास्त गती भेटेल. मोदी साहेबांचे हात बळकट होतील, देवेंद्र फडणवीस साहेबांचे हात बळकट होतील, अशोकराव चव्हाण साहेबांचे हात बळकट होतील आणि जिथे ट्रिपल इंजिनची सरकार आपली सुरळीत चालेल. मला सर्वांना हीच विनंती करायची आहे की दिल्ली ते गल्लीपर्यंत आणि गल्ली ते दिल्लीपर्यंत, पार्लमेंट ते पंचायत आणि पंचायत ते पार्लमेंट पर्यंत भाजपा हीच आपली सरकार यायला पाहिजे. कारण आपल्याकडे मोदी साहेबांचं नेतृत्व आहे, फडणवीस साहेबांचं नेतृत्व आहे, अशोकराव चव्हाण साहेबांचं नेतृत्व आहे आणि आमदार म्हणून आम्ही आपल्यासोबत नेहमीच राहणार. माझी आपल्या सर्वांना विनंती असेल की येत्या 2 तारखेला सर्वच उमेदवार, आपले नगरसेवक आणि नगराध्यक्ष, भाजपाकडनं निवडणुकी लढणारे सर्वच उमेदवारांना आपण भरभरून मतदान करा. धन्यवाद.